आचार्यजी, मी हेच पाहते की गुरु तर खूप सारे आहेत. आपण जर आपला गुरु निवडू इच्छित असू, तर आपल्याला कसं माहीत पडेल की हेच ते गुरु आहेत? तुम्ही हे मानत आहात की गुरु कोणीतरी व्यक्ती असतो. तुम्ही लायब्ररीत बसलेला आहात आणि अगदी तल्लीन होऊन तत्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र यातील एखाद्या पुस्तकात तुम्ही बुडालेले आहात. कोणता तरी अंधार आहे जो आतला संपत चाललाय. तुम्ही गुरूंसोबत आहात. व्यक्तीची गोष्ट नाहीये, वातावरणाची गोष्ट आहे. गुरुला अनिवार्य रूपाने माणूस भूषित करण्यात बनावट माणसांची चंगळ होऊन जाते. जेव्हा ओळख पटवणं कठीण असतं, तर मग कोणी येऊन दावा करू शकतो की मीच तर आहे. तुम्ही कोणत्याही माणसाच्या भरोशावर राहूच नका. आणि जर माणूस मिळालाही तर त्या माणसाद्वारे जे तुम्हाला वातावरण दिलं जाते ते मौल्यवान आहे. दुसऱ्याचं सुद्धा काम आहे तुम्हाला असं वातावरण किंवा किमान अशी प्रेरणा देणं. तुम्ही स्वतःचे मित्र स्वतः व्हाल, की तुम्हाला स्वतःलाच दिसून जावं की हे मी काय करतोय, माझे सर्व धर्म कुठून उठतायत. व्यक्ती काय करेल, शेवटी सर्व काम तर तुम्हाला स्वतःलाच करायचंय. आयुष्य तुमचं आहे. कोणताही दुसरा माणूस तुमच्यासाठी किती करू शकतो. आत्मा, जीवात्मा, अंधश्रद्धा, तोटके, भूत, चेटकीन, पुनर्जन्म या सर्व गोष्टींचा अध्यात्माशी काही घेणं देणं नाही आहे. जिथे कुठेही या सर्व गोष्टी असतील की पुढच्या जन्मात काय होईल, तू मागच्या जन्मात असा होतास आणि इतकं तू मिळवलं आहेस पाप, इतकं तुला पुण्य कमवावं लागेल. सर्कस आहे, मनोरंजन करून घ्या, बाजूला व्हा.